हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी हे बनाना मिल्कशेक कसं बनवायचं हे शिकवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी मार्केट सारखं आपण फक्त 3 ते 4 मिनिटातच हे बनाना मिल्कशेक बनवून तयार करणार आहोत। आणि जे जिमला जातात त्यांच्यासाठी तर खूपच हेल्दी ऑप्शन आहे। आणि जर उपवासामध्ये बनवलं तर एका ग्लासामध्ये तुम्ही दिवसभर एनर्जीने भरपूर असणार आहे। तर एकदा नक्की बनवून पहा। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बनाना मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी 2 केळी घेतलेली आहेत। तर मी 2 माणसांसाठी बनवत आहे, त्याच्यासाठी 2 केळी घेतलेली आहे। तर तुम्हाला जेवढं बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही केळी कमी जास्त करू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, ही केळी सोलून घ्यायची आहे। आणि सोलल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये केळी ओतून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी थोडेसे काजू बदाम घेतलेले आहेत, पाहू शकता। आणि लहान मुलांसाठी बनवायचं म्हणलं थोडंसं गोड तर बनवावंच लागणार आहे, त्याच्यामुळे मी 2 चमच साखर वापरलेली आहे। जर तुम्ही प्रोटीन शेक साठी बनवत असाल तर साखर स्किप केली तरी चालेल। जे जिमला जातात त्यांच्यासाठी साखर स्किप करायची, किंवा ज्यांना वजन कमी करायचं असेल आणि दिवसभर एनर्जी हवी असेल उपवासासाठी जर तुम्ही बनवत असाल तर तेव्हा देखील आपल्याला इथे साखर घालायची नाही। आणि जर गोड हवा असेल तर साखरेच्या ऐवजी गूळ किंवा जी विकत गोड बनवण्यासाठी शुगर फ्री साखर मिळते ती सुद्धा घालू शकता। त्याच्यानंतर इथे मी फ्रीजचं थंड दूध घालत आहे 1 कप। आता मिक्सरला कमी जास्त करत हे बारीक आपण वाटून घेऊयात। तर मी हे फिरवून घेते। तर हे पाहू शकता, अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं इथं बनाना मिल्कशेक घरच्या घरी तयार झालेला आहे आणि मार्केटपेक्षाही हेल्दी असणार आहे। आता आपण हे एका ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात। तर पाहू शकता, याचा कलर सुद्धा पाहू शकता किती भन्नाट आलेला आहे। एकदम हेल्दी असं आपलं मिल्कशेक तयार झालेलं आहे। तर पाहू शकता किती कमी वेळामध्ये आपण घरच्या घरी बनवलेलं आहे। तर एकदा घरी नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।